नमस्कार. आपण आता वांगी धुवून घेतलेले आहेत, ते वांगी चिरून घेतलेले आहेत. आता आपण कांदा मसाला मीठ घेतलेला आहे, थोडंसं खडा मीठ पण घेतलेलं आहे. कांदा मसाला मीठ आपण एकत्र करून घेऊया. खडा मसाला आपण वांग्याच्या मध्ये भरूया. मग त्याच्यावरती कांदा मसाला आणि ते भरूया. कांदा मसाला आणि ते भरल्याच्या नंतर आपण एक कढईत तापा ठेवूया. शेंगदाण्याचं कूट पण घेतलेला आहे आपण त्याच्याबरोबर टाकायला. तर कढई तापा ठेवूया. कढईमध्ये आपण तेल टाकूया. तेल टाकूया तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण कढीपत्ता टाकू. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकूया. हळद टाकल्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. छान असं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. ते परतून घेतले थोडंसं मसाला राहिलेला आपण त्यात टाकूया. मसाला टाकल्याच्यानंतर आपण चांगलं तेल सुटत तोपर्यंत परतून घेऊया त्याला. मग वांगी टाकूया. वांगी टाकून पण छान असं ते परतले ना, कोथिंबीर वगैरे सगळे टाकून देऊ द्या त्याच्यात. मस्त असं छान परतून घेऊया. त्यात थोडंसं मग आपण आहे ना हलवून घेतले ना, थोडंसं पाणी टाकूया. शेंगण्याचा कूट टाकूया थोडासा. शेंगण्याचा कूट टाकला की थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकले की अशी वांग्याची भाजी कशी होती तुम्ही पहा. वांग्याची भाजी मस्त छान अशी तुम्ही रेसिपी बनवा आणि मला सांगा वांग्याची भाजी कशी होती. आता 10 मिनटं आपण त्याला शिजा ठेवलेले आहे. तर शिजून झालेली आहे वांग्याची भाजी. आपण मस्त अशी शिजलेली आहे. आपण एक बाऊल घेऊया. बाऊलमध्ये वांग्याची भाजी काढून घेऊया. काढल्यानंतर कशी झाली रेसिपी तुम्ही बनवा आणि मला सांगा कशी झालेली आहे.